नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विद्या मंदिर ह्या परिसरामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेचे आरोग्य विभाग आणि विद्या मंदिर मार्ग मंदिर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आज ह्या ठिकाणी आरोग्य शिबिर भरवलेलं आहे. आरोग्य शिबिर भरवण्याचं मुख्य उद्दिष्ट मागच्या आठवड्यामध्ये वसईत पूर परिस्थिती झालेली आणि ह्या पूर परिस्थितीमुळे कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ह्या ठिकाणी औषधं वाटणे आणि जनतेचं काही आजार आहे का ह्याची चेकअप देखील चालू आहे. आणि ह्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी स्थानिक नगरसेवक पवार साहेब हे आहेत. पवार साहेब काय सांगतात ते आपण ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार. पहिलं तर मी वसई लाईव्हला या आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीमध्ये आपण गेली आठवडाभर या पूर परिस्थितीमध्ये जे फिरून लोकांच्या समस्येला जी वाचा फोडत आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद बोलतो. आज परिस्थिती गेली 6-7 दिवस झाले आठवडाभर जी या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी परिस्थिती आरोग्याची जी उद्भवलेली आहे, पाणी ओसरलं. महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वांच्या प्रयत्नाने आम्ही ही जेवढी जी जागा आहे ती आम्ही निर्जंतुक करण्याचा प्रयत्न करतोय, स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु लोक जी पाण्यामध्ये भिजलेली आहेत, लोकांना जे दूषित पाणी काही ठिकाणामध्ये भेटलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याची मोठी काळजी आहे. आणि ही काळजीचा विचार करून विद्या मंदिर ते जे साईबाबा मंदिर आहे आणि या मंदिराच्या ट्रस्टनी आज इथे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला संपर्क करून व आम्हाला संपर्क करून ह्या इथे आरोग्य शिबिर भरवण्याचा एक चांगला स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला आहे. म्हणून मी पहिले या मंदिराचाही या ज्या ट्रस्टचाही मी आभार मानतो आणि या नागरिकांचं पण. या नगरामध्ये वास्तविक पाहता आज 3.5-4 फूट पाणी तुंबलेलं होतं आणि आरोग्याचा विषय आलेला आहे. ज्या समस्या आहेत पायाला फंगल इन्स्पेक्शन असून दे, पोलिओ ताप असून दे किंवा दुसरे आजार असून दे, डायबिटीजचे पेशंट होते त्यांचं ब्लड चेकिंग असून दे, ह्या सगळ्या सुविधा आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून इथे आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लोकांना मी आव्हान करतो, नागरिकांना आव्हान करतो की ह्या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्या. तुमच्या काळजीपोटी तुमच्या आरोग्यासाठी हा लाभदायक आहे ना. ह्या इकडे या मंदिरांनी या ट्रस्टनी जे आयोजित केलेलं आहे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमात त्याचा लाभ घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. सर आता तुम्ही औषध हे सर्व वाटप चालू आहे, परंतु परिसरामध्ये काही ठिकाणी ज्यांच्या घरात भरपूर पावसाचं पाणी घाण पाणी जाऊन घरातल्या वस्तू ह्या खराब झालेल्या आहेत, त्यांनी त्या सर्व बाहेर काढलेले आहेत. त्या उचलण्यासाठी तुम्ही अजून काही प्रयत्न करणार आहात? नाही साहेब, चांगला तुमचा प्रश्न आहे. वास्तविकता ही वस्तुस्थिती आहे. 4-8-5 दिवसामध्ये पाणी ओसरून गेलं, पण त्याच्यानंतर जी खरी परिस्थिती जी निर्माण होते ना ती ही निर्माण होते. अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. गेल्या 25 ते 30 वर्षापासून ही परिस्थिती आहे. माझ्या मते मला वाटतं 2017 पासून या परिस्थितीला जास्त हे झालेलं आहे. मी असं बोलत नाही की 100% नैसर्गिक आपत्ती आहे. या आपत्तीला कुठेतरी मानव निर्मित अतिक्रमणही या आपत्तीला जबाबदार आहे. काही नाल्यावरती असून दे, काही ओढ्या, जो नैसर्गिक स्रोत होता पाणी इथून जायचा. मला मध्ये प्रश्न पडला, जर सूर्याचं धरण एवढं 50 किलोमीटरवरून जर पालघरवरून इथे पिण्याचं पाणी आणू शकतो, जे 4-5 किलोमीटरचं साचलेलं पाणी आपण का नाही काढू शकत? आज मुंबई सारख्या ठिकाणी, हिंदमाता ठिकाणी 100 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये दादर हिंदमाता, मी उच्चार हा जबरदस्ती डबल करतोय, तिथे जे पाणी तुंबत होतं, आज गेली 2 वर्ष मुंबई महानगरपालिकेने 4 पंपिंग स्टेशन केले, स्थानिक अंडरग्राऊंड तिथे टाक्या बनवल्या आणि आज तिथे 1 इंचही पाणी तिथे तुंबत नाहीये. त्याचा अनुकरण आपण का नाही करावं? अशा चांगल्या योजना या महानगरपालिकेच्या माध्यमातून जर केल्या, कारण प्रत्येक वर्षी आपण तेच बोलू शकत नाही नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्ती एखाद्या वर्षी येऊ शकते, दुसऱ्या वर्षी येऊ देते. सलग गेली 10 वर्ष आपण त्या पाण्यामध्ये जातोय. ही नगरसेवक म्हणून कोणावर टीका करत नाहीये, पण ही वस्तुस्थिती आहे. ही सर्वसामान्य जनतेला पडलेले प्रश्न आहे, म्हणून मी हा विषय काढतोय. ह्या ठिकाणी आता जे मेडिकल कॅम्प भरवलेले आहेत, येथे दिवाणमान विभागाचे डॉक्टर देखील आहेत.
डॉक्टर काय सांगतात ते आपण ऐकूया. मॅडम नमस्कार, तुमचं नाव काय आणि तुम्ही काय सांगाल आजच्या कॅम्प? मी डॉक्टर ओशिन गोन्साल्विस. मी इथे साई गार्डन UHWC इथे कामाला आहे. तर महानगरपालिकातर्फे आम्हाला आज इथे विद्यामंदिर मार्ग इकडे कॅम्प आयोजित करायला सांगितलेला. तर आम्ही बेसिक हेल्थ चेकअप वगैरे करतोय पेशंटचं, जे आता पावसाळ्यामध्ये ज्यांना पण काय आजार झालेत, सर्दी खोकला किंवा ताप वगैरेनी पेशंट खूप म्हणजे आता वाढत चालले, तर त्यांच्यासाठी बेसिक हेल्थ कॅम्प आम्ही ठेवलेला आहे आणि सगळे आम्ही औषधं वगैरे त्यांना प्रोव्हाइड करतोय आज. ह्या आजच्या कॅम्प मध्ये काही रक्त तपासणी करून काही तुम्ही आजाराचा पण शोध घेता का? हो, आज ॲक्च्युली ज्यांना पण फीवर वगैरे जास्त 5-6 दिवसापासून फीवर आहे, बॉडी पेन आहे, त्यांच्यासाठी मलेरिया पॅरासाईटचा आम्ही स्लाईड वगैरे घेतात आहे आणि ते पुढे आम्ही लॅबला वगैरे पाठवून देऊ, म्हणजे त्याच्यातून कळून जाईल की त्याच्यात काय त्यांना आजार आहे का पुढचा. आणि तुम्ही ह्यासाठी अजून घरोघर जाऊन देखील औषध देणार आहात का? हो, आम्ही जेव्हापासून पाणी भरलं तेव्हापासून प्रत्येक घरोघरी जाऊन डॉगजी टॅबलेट दिल्या. त्याच्यानंतर जिथे पाणी साचलेलं तिथे जाऊन हेल्थ कॅम्प केले आणि ह्याच्यामध्ये आम्ही TT इंजेक्शन देतो, डॉगजी टॅबलेट देतो, त्यांना ताप आहे त्यांना तापाचं औषध देतो, सर्दी खोकला आहे, मलेरियाच्या स्लाईड घेतो, जेणेकरून त्यांना ताप आहे त्यांच्या स्लाईड घेऊन चेकिंग होईल आणि लवकर निदान समजेल, ह्याच्यासाठी स्लाईड घेतो. त्यातील काही रहिवासी आलेले आहेत, ते काय सांगतात ते आपण ऐकूया. ओरी, तू औषध घेतलं? हो काय तू काय सांगितलं? आम्ही पाणी भरलेलं त्याच्यात गेलेलो, तर त्यासाठी त्यांनी औषध दिलं आणि बोललं की घरचं जेवण जेवा आणि आपने भी दवा लिया? तुम्ही घेतलं औषध? घेतलं औषध. हाँ. मी पानीमध्ये गेले होते तो मैं टिटानस भी लिए और दूसरी बात है दवाई भी लिए. तो महानगर पालिका के तरफ से अपना साई बाबा के ट्रस्ट के हिसाब से बहुत अच्छा ट्रीटमेंट मिला है. थैंक यू. तर आपण ऐकलं, ह्या ठिकाणी जो काही मेडिकल कॅम्प आयोजित केला आहे, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता जनतेला सेवा देण्यासाठी महानगरपालिकेने चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. जर का आजच्या कॅम्प व्यतिरिक्त तुम्हाला जर का वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे काही दवाखाने आहेत, येथे जाऊन देखील तुम्ही आपला उपचार करू शकता. इतर दिवशी देखील त्या ठिकाणी औषध अशाच प्रकारे दिलं जाते. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे, नमस्कार.